नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींची अतिशय प्रभावशाली आणि सगळ्यात सुंदर सेवा आपण बघणार आहोत. तर बघा, बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई आम्हाला रोज स्वामींची म्हणजे कामामुळे असेल किंवा बिझी शेड्यूलमुळे आम्हाला सेवा करायला जमत नाही, पण खूप इच्छा असते सेवा करायची. तर स्वामींचं आम्ही एक दिवसीय पारायण करू शकतो का? मग कधी करायचं? बघा, शक्यतो स्वामींचं एक दिवसीय पारायण म्हणजे आपल्या स्वामी चरित्र सारामृताचं एक दिवसीय पारायण कसं करायचं आणि मेन म्हणजे कधी करायचं याबद्दलची अगदी सगळी डिटेल माहिती आपण बघणार आहोत. बघा, बऱ्याच लोकांना खूप इच्छा असते स्वामींची सेवा करायची, पण खरंच त्यांना नाही जमत. हा त्यांचा दोष नाही, त्यांना कामं असतात किंवा ड्युटी असते, डे नाईट कुणाची असते, म्हणजे असे बरेच प्रॉब्लेम असतात घरात. एखाद्याला चालतं, एखाद्याला चालत नाही, असे म्हणजे बरेच प्रॉब्लेम कमेंट्सवरून कळतं की खूप इच्छा असूनही लोकांना सेवा करायला मिळत नाही. तर ताई आम्ही आठवड्यातून एकदा सेवा केलं तरी चालेल का? तर हो, बघा, तुमची इच्छा होणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि ज्यावेळी तुमची इच्छा होते ती तुमची इच्छा नसते, लक्षात घ्या, महाराजांची इच्छा असते. त्यामुळे स्वतःच्या इच्छेत जगण्यापेक्षा महाराजांच्या इच्छेत जो जगतो त्याच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही, हे शाश्वत सत्य आहे. त्याच्यामुळे तुम्ही ज्या दिवशी तुमच्या मनात येईल ना की मला आज महाराजांची सेवा करायची आहे, बघा, असं नाही की आपल्या मनात येईल तेव्हाच करायचं, पण त्यात सातत्य पण असलं पाहिजे, लक्षात घ्या. नाहीतर असं आठवड्यातून एकदाच करायची, मग 2 आठवडे करायचीच नाही, 4 आठवडे एकदाच म्हणजे करायचे, असं नाही. आठवड्यातून एकदा करताय ना तुम्ही, नक्की आठवड्यातून करा. पण ती कधी करायची? बघा, तुम्हाला ज्यावेळी मनात येईल ना त्यावेळी करा. पण तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा एक पारायण करू शकता. आता रोज तुम्हाला स्वामींचे 3 अध्याय वगैरे, आता आपण स्वामींचे सेवेकरी झालो म्हणजे 3 अध्याय, तारक मंत्र, 11 माळी ही नित्यसेवा आपण करत असतो. पण ज्यांना नित्यसेवा करायला जमत नाही, रोज म्हणजे देवासमोर बसायला जमत नाही, कामामुळे असेल, त्यांनी आठवड्यातून एकदा एक पारायण करा. म्हणजे स्वामींच्या नित्यसेवेमध्ये कसं 7 दिवसामध्ये एक पारायण पूर्ण होतं, म्हणजे रोज 3 अध्याय वाचून. तसं तुम्ही एका दिवसात एक पारायण पूर्ण करू शकता. त्याच्यानंतर दुसऱ्या आठवड्यात तुम्ही एक पारायण करू शकता. असं केलं तरी चालेल, काही हरकत नाही, जशी तुमची इच्छा. तर आता हे पारायण कसं करायचं, स्वामी चरित्र सारामृताचं एक दिवसीय पारायण कसं करायचं? तर सगळ्यात पहिले तुम्हाला जर इच्छा असेल ना तर तुम्ही गुरुवारी करा. कारण गुरुवार हा आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा आवडता आणि विशेष वार आहे दत्तभक्तांचा. त्याच्यामुळे गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही पारायण केला तर त्याच्या अधिक पटीने लाभ तुम्हाला होतील. असं म्हणत नाही की मी तुम्हाला इतर वेळी करू नका, तुम्हाला जमल्यास तुम्ही नक्की करा, पण गुरुवारच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करा. तर आता काय करायचं, गुरुवारी कितीही काम असो, तुम्हाला ठरवलं आहे ना तुम्ही करणार, तर करायचंच. बघा, लवकर उठायचं, पहाटे उठा. तुम्हाला भले 8 वाजता कामाला जायचं असेल, बघा, स्वामीचरित्र सारामृत वाचायला अगदी अजिबात वेळ लागत नाही. सगळ्या सेवा आपल्या एका तासाभरात होतात, काही जास्त वेळ पण लागत नाही. सगळ्या सेवा म्हणतोय मी, पारायणासकट सगळ्या सेवा. तर आता काय करायचं, उठायचं, स्नान वगैरे करायचं, घर स्वच्छ करायचं, म्हणजे झाडून वगैरे केर वगैरे काढायचा, दारात सडा वगैरे मारायचा, रांगोळी काढायची, देवपूजा करायची आणि त्यानंतर आपल्याला सेवा करायची. आता सेवा करायची, काय करायचं, बघा, आपल्यात स्वामींची अधिष्ठान आहे, मूर्ती आहे, फोटो आहे, जे काही तुमच्यात असेल ते. मूर्ती असेल तर महाराजांना अभिषेक करायचा. दर गुरुवारी महाराजांना अभिषेक करा. तर अभिषेक तुम्ही पंचामृताचा, दुधाचा करू शकता, ज्याने तुम्हाला शक्य होईल तेवढा त्याने करू शकता. तर आता अभिषेक केल्यानंतर महाराजांची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची. धूप, दीप, अगरबत्ती लावायची. त्याच्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य तुम्ही सेवेपूर्वी दाखवला तरी चालेल किंवा सेवा पूर्ण झाल्यानंतर दाखवला तरी चालेल, काही हरकत नाही. पण सेवेपूर्वी म्हणजे आपली पूजा झाल्यानंतर तुम्ही साखरेचा नैवेद्य दाखवू शकता आणि सेवा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जे काही तुमच्या घरात जेवण बनलं आहे ते त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. आता उपवास वगैरे करायचा का? तुमची इच्छा असेल तर तुम्ही उपवास करू शकता, काही हरकत नाही. तर बघा, सगळ्यात पहिले अशी महाराजांची पंचोपचार पद्धतीने पूजा झाल्यानंतर मांडणी कशी करायची. बघा, आता मांडणी मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते. जशी मी गुरुवारी पूजा मांडते ना, तशी अशा प्रकारे तुम्हाला पूजा मांडायची आहे. अगदी जास्त काही करावं लागत नाही. बघा, तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल, एक छोटासा पाट आहे,
तुम्हाला छोटासा पाट घ्यायचा आहे, त्याच्यावरती वस्त्र अंतरायचं आहे, लाल पिवळं असेल जे काही तुमच्याकडे असेल ते वस्त्र, पण स्वच्छ धुतलेलं असावं, ते स्वच्छ वस्त्र अंतरायचं. त्याच्यानंतर त्या पाटावरती, त्या वस्त्रावरती स्वामींची मूर्ती ठेवायची आहे तुम्हाला. त्याच्यानंतर एका साईडला तुम्हाला घंटी ठेवायची आहे, एका साईडला पिण्यासाठी महाराजांना पाणी ठेवायचं आहे. आता तुमच्याकडे मी जसा ठेवला आहे तसा छोटासा तांब्या नसेल तर तुम्ही आहे तो ग्लासमध्ये वगैरे पाणी ठेवायचं, पण त्याच्यावरती झाकून, म्हणजे त्या ग्लासवरती झाकण ठेवा आणि मग त्याचं पाणी ठेवा. आणि पाणी ठेवून म्हणजे अशा प्रकारे पूजा करून झाल्यानंतर आपल्या स्वामींचा जो ग्रंथ आहे, महाराजांना फुलं वगैरे व्हायची. आणि नशिबाने जर तुम्हाला त्या दिवशी सोनचाफ्याचं फूल मिळालं तर नक्की महाराजांना अर्पण करा, किंवा पिवळं फूल अर्पण केलं तरी चालेल, किंवा कोणतंही जे तुम्हाला मिळेल ते अर्पण केलं तरी चालेल. तर अशा प्रकारे साधी सोपी मांडणी, पूजा मांडणी करायची, जास्त काही करायचं नाही. छोटीशी रांगोळी काढायची आणि त्याच्या पुढे, पूजेच्या पुढे आपल्याला स्वामींचा ग्रंथ ठेवायचा आहे. आता किंवा पुढे जागा नसेल तर साईडला कुठे जागा असेल तर तुम्ही तिथे ठेवू शकता. जसं मी स्क्रीनवरती दाखवलं आहे तसं तुम्ही ठेवू शकता, किंवा चौरंगावरती मांडले तरी पण चालेल, कारण आपण हे पारायण करतो त्याच्यामुळे चौरंगावरती ही सेवा मांडली तरी चालेल. तर आता अशा प्रकारे पूजा मांडल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेलच, त्यामुळे जास्त काही मी सांगत नाही. आता पूजा वगैरे झाल्यानंतर, मांडणी झाल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला आता एक पारायण करणार आहे ना तुम्ही, मग संकल्प करायचा का? तर बघा, जर तुम्ही एका दिवसामध्ये अनेक पारायण करणार असाल, म्हणजे एका दिवसामध्ये तुम्ही 2 पारायण करणार असाल. आता आपल्या स्वामीचरित्र सारामृतामध्ये 21 अध्याय आहेत, तर 21 अध्याय पूर्ण वाचणं म्हणजे एक पारायण होणं. तर आणि असे तुम्ही किती पारायण करणार? 2 करणार, 3 करणार, जशी तुमची इच्छा. जर तुम्ही 2 करणार असाल तर 2 करू शकता, 3 करणार असाल 3 करू शकता, 1 करणार असाल तर 1 करा, जशी तुमची इच्छा. पण जर तुम्ही 2-3 करणार असाल तर तुम्ही संकल्प करा, मी आज स्वामी चरित्र सारामृताचे 2 पारायण करणार आहे, असं संकल्प सोडा, किंवा विना संकल्प देखील केलं तरी चालेल. तर आता संकल्प कसा करायचा तुम्हाला माहीतच आहे. सो आता पूजा झाली त्यानंतर आपल्याला पहिल्यांदा कोणतीही सेवा करत असताना आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचं आहे, जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. पहिल्याच पेजवरती आपल्याला कोणतीही नवीन सेवा चालू करत असताना सगळ्यात पहिले स्वामी स्तवन म्हणावं लागतं. तर स्वामी स्तवन तुम्हाला एकदा म्हणायचं आहे. त्याच्यानंतर स्वामींचा 11 वेळा किंवा 1 माळ तुम्हाला जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, अशा प्रकारे तुम्हाला 1 माळ किंवा 11 वेळा जप करायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आपलं पारायण वाचन करायला चालू करायचं. शक्यतो एकाच बैठकीत सगळी सेवा पूर्ण करा. म्हणजे काय होतं ना की सकाळी आपलं माइंड फ्रेश असतं, आपण बाहेर कुठे गेलेलो नसतो, छान आंघोळ वगैरे केलेली असते, देवपूजा झालेली असते, घरामध्ये धूप दीप अगरबत्तीचा सुगंध असतो, मन प्रसन्न असतं आणि मनात म्हणतो ना की निगेटिव्ह विचार नसतात. त्याच्यामुळे अगदी मन प्रसन्न असताना, फ्रेश असताना ही सेवा केली तर त्याचे लाभ आपल्याला मिळतात आणि आपलं मन पण त्यात रमतं. त्याच्यामुळे शक्यतो सकाळीच आणि एकाच बैठकीत सेवा करा. जर तुम्हाला खरंच शक्य नसेल तर, म्हणजे खरंच शक्य नसेल तर सांगते हां, की सकाळी 10 अध्याय, संध्याकाळी 10 अध्याय वाचले, 11 अध्याय वाचले तरी चालतील, काही हरकत नाही. पण शक्यतो माझ्या तर म्हणण्यानुसार तुम्ही सकाळीच सेवा करा. तर आता सेवाला चालू करायचं. 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचायचे, एका बैठकीतच वाचायचे, आधेमध्ये तुम्ही उठू शकत नाही. त्याच्यामुळे आता हे पारायण वाचून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, त्याच्यानंतर तुम्हाला तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. बघा, पहिल्यांदा सेवा मी काय काय सांगितली, स्वामी स्तवन, स्वामींचा जप 11 वेळा आणि त्यानंतर एक पारायण पूर्ण करायचं, म्हणजे आपले स्वामीचरित्र सारामृत पूर्ण वाचन करायचं. त्याच्यानंतर 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आणि 11 माळी तुम्हाला श्री स्वामी समर्थ 11 वेळा तारक मंत्र आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या करायच्या, जपायच्या. त्याच्यानंतर 11 माळी ताई आम्हाला बसणं शक्य नाही, तुम्ही 1 माळ जरी केली तरी चालेल, काही हरकत नाही. पण जमत असलं तर 11 माळी करा, कारण 11 माळींचं खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. आठवड्यातून जर तुम्हाला एकदाच सेवा करायला मिळत असेल तर तुम्ही नक्की ही सेवा करा. रोज करायला जमत नसेल तर आठवड्यातून एकदा तरी ही सेवा करा. तर 11 माळी जप अशा प्रकारे ही सेवा करायची. आता सेवा सगळी पूर्ण झाल्यानंतर महाराजांना मुजरा करायचा. सेवेला बसण्याआधी पण मुजरा करायचा. बसण्याआधी महाराजांना तुमच्या मनात जे काही आहे, तुमची इच्छा असेल, जे काही तुमच्या मनात जे काही आहे ते महाराजांना बोलून दाखवायचं. बघा, आपलं टेन्शन सतत एक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण कोणतीही गोष्ट, कोणतीही सेवा करायची नसते. उलट महाराजांनी आपल्याला भरपूर काही दिलं आहे म्हणून सुद्धा आपण सेवा करायची असते. उलट महाराज आपल्याला जास्त प्रसन्न होतात, लक्षात घ्या. निस्वार्थी मनानं सेवेचं फळ अनंतपटीने मिळत असतं.
त्याच्यामुळे महाराजांनी मला भरभरून दिलं आहे, मला आता काहीच नको अशा अपेक्षा ठेवून निस्वार्थी मनाने तुम्ही सेवा केलात तर महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर अखंड राहील आणि याच्यापेक्षा सुंदर म्हणजे काय म्हणतो सुंदर फळ नाही, लक्षात घ्या. म्हणून निस्वार्थी मनाने सेवा करा. आता सेवा झाल्यानंतर तुम्हाला मुजरा करायचा. मुजरा केल्यानंतर महाराजांची आरती करायची. आता जी तुम्हाला आरती येईल ती तुम्ही करू शकता. 8पर्यंत तुमची सेवा झाली तर सकाळची 8ची भूपाळी आरती करू शकता. 10:30पर्यंत तुमची सेवा झाली तर सकाळची 10:30ची नैवेद्य आरती करू शकता. किंवा संध्याकाळी जर तुम्ही ही सेवा करणार असाल तर संध्याकाळची 6:30ची नैवेद्य आरती करू शकता. जी आरती तुम्हाला येईल ती तुम्ही करू शकता. पण सेवा झाल्यानंतर आरती करायची आहे. आता आरती करून झाल्यानंतर तुमच्या घरामध्ये जे काही बनलेलं आहे सात्विक अन्न ते तुम्हाला महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे. नैवेद्य दाखवल्यानंतर जे ताट आहे ना ते तिथेच ठेवायचं, अर्धा पाऊण तास तिथेच ठेवायचं, पण झाकून ठेवायचं. आणि त्यानंतर ते ताट जे आहे नैवेद्याचं तुमच्या घरातील लोकांनीच ते प्रसाद म्हणून खायचं आहे. इतर कोणाला बाहेर द्यायचं नाही, तुमच्या घरातल्याच लोकांनी ते खाल्लं पाहिजे याची दक्षता घ्यायची. आता उपवास वगैरे करायचा का तर उपवास करायची गरज नाही. आपलं साधी सेवा आहे. जर तुमची इच्छा असेल तुम्ही करू शकता. संध्याकाळच्या वेळी तुम्ही उपवास सोडायला छानपैकी महाराजांच्या आवडीचा एखादा पदार्थ करा. पुरणपोळी करा, भजी करा किंवा महाराजांना अजून काय आवडतं, बेसनाचे लाडू आवडतात ते करा. जे महाराजांना आवडतं किंवा काहीच नसेल तर जे आपल्या घरात बनलं आहे त्याचा नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडा. आणि पहिल्यांदा महाराजांना नैवेद्य दाखवा आणि तुम्ही उपवास सोडू शकता. अगदी साधी सोपी सेवा आहे, खूप जास्त काही नाही. पण आता चुकूनही गुरुवारच्या दिवशी मांसाहार करायचा नाही. खरं तर कुठलाच स्वामी भक्त करत नाही, लक्षात घ्या. पण चुकून ही ताई मी सेवा केली आमच्या घरात आणलं तर चालेल का? नाही. गुरुवारच्या दिवशी चुकूनही तुम्हाला घरात आणायचं पण नाही, खायचं पण नाही, डोक्यात विचार पण आणायचा नाही. आणि विचार येतच नाहीत कारण आपलं सगळं मन महाराजांच्यामध्ये गुंतलेलं असतं. त्यामुळे महाराज आपल्याला वाईट विचार आपल्या मनात आणूच देत नाहीत. त्याच्यामुळे मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा, ब्रह्मचर्याचं पालन करायचं. आणि जर आदल्या दिवशी ब्रह्मचर्याचं जर विलंघन झालं असेल तर गुरुवारच्या दिवशी डोक्यावरून केस धुवून तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत. आता शक्यतो गुरुवारी म्हणजे ज्या दिवशी सेवा करा त्या दिवशी बाहेरचं काही खाऊ नका, म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं काही खाऊ नका. एखादी सेवा आपण आपल्यासाठी करत असतो त्याच्यामुळे परान्न खाऊ नका. परान्न हा दोष आहे, त्यांचे दोष आपल्याला लागत असतात. त्याच्यामुळे परान्न खाऊ नका. जर वेळ आली तर 3 वेळा गायत्री मंत्र म्हणा आणि मग खा. तर अशा प्रकारे ही सेवा करायची आहे. आणि दिवसभर तुम्हाला ती पूजा जी आहे आपण मांडलेली तशीच ठेवायची आहे. संध्याकाळी पण तशीच ठेवायची आहे. संध्याकाळीसुद्धा तुम्हाला 7च्या दरम्यान आपली दिवा लागणे असते. दिवा वगैरे लावून महाराजांची तुम्ही सकाळी जर सगळी सेवा तुमची पूर्ण झाली असेल तर संध्याकाळीसुद्धा तिथे महाराजांच्या जवळ दिवा लावायचा. दिवसभर तिथं अखंड दिवा तेवत राहायला पाहिजे, लक्षात घ्या. आणि संध्याकाळी पण म्हणजे दिवा वगैरे चालू असावा. धूप दीप अगरबत्ती महाराजांना ओवाळायचे आहे. त्यानंतर 1 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे, महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. अशा प्रकारे एक दिवसीय पारायण तुम्हाला हे स्वामीचरित्र सारामृताचं करायचं आहे. आता त्याचे म्हणजे उद्यापन कसं करायचं बघा. आपण ही काही संकल्पयुक्त सेवा केलेली नाही, त्यामुळे याचं उद्यापन वगैरे काही नाही. दर गुरुवारी आपल्याला ही साधी सोपी सेवा करायची आहे, त्यामुळे उद्यापन वगैरे काही नाही. अशा प्रकारे साधी सोपी सेवा तुम्हाला करायची आहे. अगदी प्रभावशाली आणि प्रचंड ताकद या सेवेमध्ये आहे. महाराजांचे हा ग्रंथ आहे ना स्वामीचरित्र सारामृत, महाराजांनी प्रत्येक स्वामी भक्ताला दिलेला अनमोल ठेवा आहे, लक्षात घ्या. महाराजांनी ज्या काही लीला केलेल्या आहेत त्या लीलांचं वर्णन त्यामध्ये आहे. आणि जसजसं आपण ते जास्तीत जास्त वाचत जाऊ तसंच आपण महाराजांच्या जवळ जात असतो, लक्षात घ्या. म्हणून स्वामीचरित्र सारामृत हा अतिशय ताकदवान आणि अतिशय प्रभावशाली शक्तिशाली ग्रंथ आहे. आणि माझी सगळ्यात आवडती सेवा आहे स्वामीचरित्र सारामृत. ह्या सेवेने मला खूप 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 काही दिलेलं आहे. मी बऱ्याच वेळेला तुमच्यासोबत शेअर पण केलेलं आहे. त्याच्यामुळे रोज तुम्हाला स्वामीचे 3 अध्याय जमत नसतील तर तुम्ही आठवड्यातून एकदा एक पारायण करा. म्हणजे तुम्हाला रोज सेवा केल्याचं तुम्हाला पुण्य पण मिळेल आणि तुमची सेवा पण सगळी पूर्ण घडेल. रोज 3 अध्याय वाचायला जमत नसेल तर आठवड्यातून 1 तास काढा आणि ह्या सगळ्या सेवा तुम्ही करा. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.